आणि ऐन उमेदीच्या काळात, ज्या काळात मी काहीतरी स्वतःचं करिअर करायला पाहिजे, जी उमेद होती त्या 12 वर्षात, अक्षरशः 12 वर्षात मला त्यांनी कामावरून काढून टाकलं. कायम 4 व्हीलरमधून फिरा आणि एक दिवस तुमची 4 व्हीलर ऑफिसच्या दारात लावा आणि तुम्ही गावातून चालत जा, तर गावातील लोक तुमच्याबद्दल एकच मानसिकता करणार की याची गाडी ओढून नेली का. जोपर्यंत तुमच्या हातात पैसा येत नाही तोपर्यंत तुमच्याजवळ लोक येत नाही. कारण तुमच्याजवळ पैसा असेल तर सगळ्या गोष्टी येतात. अवघ्या 4 महिन्यात 1 करोड रुपयाच्या ठेवी आले. नमस्कार, मी दीपक कांबळे. कोल्हापूर जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून समजला जाणारा गगनबावडा तालुका, या गगनबावडा तालुक्यातील एक छोटंसं गाव लोंघे या गावातून आलेलो आहे. याच गावाच्या 5 किलोमीटर अंतरावर एक कळे बाजारपेठ आहे. त्या कळे बाजारपेठेपासून माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली. जो व्यवसाय आज, ज्या व्यवसायाला 7 वर्ष झाली आणि 7 वर्षात हा व्यवसाय अगदी 5 ते 6 करोडच्या टर्नओव्हरमध्ये गेलेला आहे. त्याचसोबत माझे 7,000 ग्राहक आहेत की जे ग्राहक आजही माझ्याशी सोबत आहेत, कनेक्टिंग आहेत. आणि त्याचबरोबर माझी पतसंस्था आहे जी जिल्हा कार्यक्षेत्र, आणि याच व्यवसायाच्या भरोशावर मी 18 एप्रिल 2023ला ती पतसंस्था रजिस्ट्रेशन केली. आणि या ग्राहकांच्या भरोशावर या पतसंस्थेला अवघ्या 4 महिन्यात 1 करोड रुपयाच्या ठेवी आलेत. ज्यावेळी एखादा बदक पाण्यातून पोहत असतो त्यावेळी तो वरतून पोहत असताना तो शांत दिसत असतो, अगदी सुंदर वाटत असतं तो त्याचं पोहणं. पण ज्यावेळी त्याचं पाय पाण्याखाली हलत असतं, कारण तो सुंदर दिसण्यासाठी त्याला जो पाण्याखाली पायाचा संघर्ष करावा लागतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि या संघर्ष सांगण्यासाठी जिओटॉकच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर उभा आहे. मित्रो, बिझनेस किंवा व्यवसाय ही एक जीवघेणी स्पर्धा आहे. पण या जीवघेण्या स्पर्धेमध्ये जी व्यक्ती टिकते तीच व्यक्ती पुढे जाते. कारण जे लोक प्रवाहासोबत जातात ते लोक मेलेल्या माशाप्रमाणे असतात, आणि जे लोक प्रवाहाच्या विरोधात जातात तेच ते संघर्ष करू शकतात आणि तेच मोठे होऊ शकतात आणि तेच लोक मोठे होतात. मुळात हे सांगत असताना माझी कौटुंबिक परिस्थिती मला प्रथम सांगितली पाहिजे. कारण या कौटुंबिक परिस्थिती अशी परिस्थिती होती, कारण एखाद्या गरीब कुटुंबात जन्म झाला आणि त्या गरीब कुटुंबात जन्म झाला त्यावेळी वडील पूर्ण दारू पित होते. आई एका चांगल्या घराण्यातील होती, आणि चांगल्या घराण्यातील, कारण आईचं भाऊ शिक्षक होते, आजोबांचं तालुक्यात नाव होतं. आणि त्याच काळात ज्यावेळी आईचं लग्न झालं त्यावेळी वडील दारू प्यायला लागले, आणि एवढी नाजूक परिस्थिती घरातील होती. आमचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी मला वाटतं की आमच्या अंगावर कपडे सुद्धा घालायला नव्हती. कारण प्राथमिक शिक्षण मी ज्यावेळी गावात सुरू झालं त्याच पिरियडमध्ये प्राथमिक शिक्षण सुरू असताना गावात अंगावर माझ्या कपडे नसायचे घालायला, किंवा अंडरवेअर, बनियान, पॅन्ट वगैरे नसायची. ज्यावेळी तिथून 5 किलोमीटर अंतरावर माझं हायस्कूल होतं, प्राथमिक शिक्षण संपवून मी हायस्कूलला गेलो. त्यावेळी हायस्कूलला जाताना ज्यावेळी त्या हायस्कूलचा ड्रेस कोड असतो, तो ड्रेस कोड सुद्धा मला 10वी पर्यंत नव्हता. आणि त्यासाठी मला वाटतंय मी 3 वर्ष सलग प्रार्थना चुकवली की त्या प्रार्थनेला गेलो तर मला मार खावा लागेल म्हणून. आणि त्याच काळात अशाच पद्धतीने शिक्षण असताना मला वाटतं की एक ड्रेस असताना तो संध्याकाळी आल्यानंतर तो धुवायला टाकायचा, आणि धुवायला गेल्यानंतर अशी परिस्थिती होती की आईच्या अंगावर जो फाटलेला धडपा होता तो लावून मी झोपत होतो, कारण उद्या ड्रेस घालायला पाहिजे म्हणून. पण त्यानंतर कॉलेज केलं 12वी पर्यंत. 12वी पर्यंत झाल्यानंतर 12वी सुद्धा याच पद्धतीने की एका गल्लीतल्या व्यक्तीची मी पॅन्ट आणायचो, आणि ती पॅन्ट मी घालून 2 वर्ष काढलीत. मला अजूनही आठवतं, आईनं 20 रुपयाचा जुन्या बाजारातला शर्ट आणला होता, आणि तो शर्ट घालून मी 2 वर्ष 11वी-12वी केली. कौटुंबिक परिस्थिती गरीब असल्या कारणानं आजोबांचं आईवर फार लक्ष होतं, कारण 2 मावश्या होत्या. त्यांची जी लग्न झालेली होती ती चांगली होती, आणि आमचीच परिस्थिती अशी होती, त्यामुळे आजोबाचं फार लक्ष होतं. आजोबा एका साखर कारखान्याला संचालक होते. तर आजोबांना वाटलं की या नातवाला त्या कारखान्यात लावा, म्हणून माझी 12वी परीक्षा झाली आणि आजोबांनी मला साखर कारखान्यात लावला. मला वाटलं, कारण आईनं लहानपणापासून सांगितलं की तुझा मामा शिक्षक आहे, तुला पण तसंच व्हायचं आहे, शिक्षक व्हायला पाहिजेस, तू त्यामध्ये गेला पाहिजेस. पण आणि ज्यावेळी मला आजोबानं कारखान्यावर नेलं, कारखान्यावर नोकरीसाठी, त्यावेळी मी एवढ्या आशेनं गेलेलो की खरोखर मला कुठेतरी चांगली नोकरी लागणार आहे, मी कुठेतरी ऑफिसमध्ये असेल. पण तिथे गेल्यानंतर अशी परिस्थिती झाली की मला यंत्रांमध्ये घालून नेलं की त्या मिलवर, त्या कारखान्याच्या आतल्या
आतल्या विभागाला घातलं, की मला वाटतं मी सुरुवातीपासून कुजलेला बगॅस वगैरे काढला. त्या पिरियडमध्ये ऊस उतरला आणि अवघ्या 600 रुपयाच्या नोकरीवरून सुरुवात केली. तर तो काळ सुद्धा इतका भयानक होता, की मला ऑइलमन म्हणून तिथं काम करावं लागलं. पण सुदैवानं 2005 ते 6च्या दरम्यान मी 2002ला लागलो. 5 ते 6च्या दरम्यान माझं अक्षर चांगलं असल्यामुळं तिथल्या टाईमकीपरनी माझी अकाउंटला बदली केली. अकाउंटला मी काम केलं. 2007ला माझं लग्न झालं. पण हे करत असताना, कारण ही सीझनल नोकरी होती, की 3 महिने फक्त कारखाना चालू असताना आम्हाला काम करायला लागायचं आणि बाकीचे राहिलेले महिने घरात बसायला लागायचं. तर त्या पिरियडमध्ये मी कॉलेज करत मी मार्केटिंग करत होतो, की ज्या वस्तू विकतात, म्हणजे भाजी सुद्धा विकली मी. सायकलवरून प्रत्येक गावात जाऊन भाजी विकत होतो. त्याचबरोबर फुगे, कंगव्या, फणी, पेन हे सुद्धा मी प्रत्येक गावात जाऊन विकत होतो, की मी रूट पाडले होते, की प्रत्येक दिवशी 5 किलोमीटर तिथपर्यंत त्या गावापर्यंत चालत जायचं आणि त्या गावापासून परत यायचं संध्याकाळी एसटीनं. असा प्रवास चालू होता. 2007ला माझं लग्न झालं होतं. मला अजून आठवते, त्यावेळी माझ्या घरात लाईट सुद्धा नव्हती. मी मार्केटिंगमधलं पैसे काढून त्यामधून मीटर घेतलं होतं. लाईट घेतली होती त्यावेळी. स्वतःची लाईट माझ्या घरात लग्न झाल्यानंतर 1 वर्षानं आली. आणि योगायोगानं त्या पिरियडमध्ये मार्केटिंग करत 2010ला वडिलांनी दारू सोडली आणि चांगली प्रगती व्हायला लागली. पण त्यानंतरही एवढा संघर्ष बिकट झाला, की त्या अगोदरचे एक प्रसंग आहे, की 2000 साली ज्यावेळी झालं त्यावेळी माझ्या लहान बहिणीचं लग्न झालं होतं आणि मला सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून माझे दाजी, जे आता सध्या मुंबईला असतात पनवेलला, त्यांची फॅमिली माझ्याशी सपोर्ट राहिली. कारण मी तिथून पुढे जे कपडे वापरायचो, ती मला वाटतं मी 2012 पर्यंत दाजींचीच कपडे वापरत होतो. त्यांनी मला सपोर्ट सिस्टीम केलेली. ती बहीण आजही माझ्या सोबत आहेत. ते आजही मला पुढे नेण्याचं काम करतात. प्रत्येक वेळी ऊर्जा आणि उर्मी देतात. 2012 आणि 14 पर्यंत अशा पद्धतीने चाललेलं, पण अंगात नवीन काहीतरी करण्याची उर्मी असल्यामुळं त्याच काळात मी पत्रकारिता हा सुद्धा करत होतो. आणि पत्रकारितेत माझं लिखाण चांगलं असल्यामुळं तालुक्यामध्ये चांगलं नाव होतं, की बाबा याच्यामध्ये फार मोठा स्पार्क आहे. पण 2014च्या दरम्यान एक प्रसंग घडला, की आम्ही पत्रकारिता करत असताना एका स्थानिक नेत्याचा अंक काढला आणि त्या अंकामध्ये डीटीपी ऑपरेटरच्या चुकीमुळं अशी परिस्थिती झाली, की जो त्यानं लिहिलेला लेख, त्या लेखच्या खाली माझं नाव पडलं आणि तो अंक प्रकाशित झाला. हा ज्यावेळी मी ज्या कारखान्यात होतो त्यांच्या स्थानिक नेत्यांच्यापर्यंत गेला आणि त्या स्थानिक नेत्यांनी त्याचं एवढं मोठं भांडवल केलं, की मी माझ्या आयुष्यातील, म्हणजे मी वयाच्या 18व्या वर्षी नोकरीला लागलो आणि 12 वर्ष मी तिथं घातलीत. म्हणजे त्यावेळी माझं वय 30 वर्ष होतं आणि ऐन उमेदीच्या काळात, ज्या काळात मी काहीतरी स्वतःचं करिअर करायला पाहिजे, जी उमेद होती, त्या 12 वर्षात, अक्षरशः 12 वर्षात मला त्यांनी कामावरून काढून टाकलं. त्यावेळी आई-वडिलांनी, म्हणजे आईला खूप वाईट वाटलं, की तुझ्या आजोबांना ती नोकरी लावलेली तू घालवलीस. घरातील, गल्लीतील, परत गावातील लोक त्याच पद्धतीनं बोलत होते. मला वरती करू देत नव्हते, की काही वेळा असा प्रसंग आला, की आता सगळं संपवावं, पण 2 मुलं मागं होती, कुटुंब होतं. हे सांभाळण्यासाठी 2 वर्ष पत्रकारिता करत बसलो. योगायोगानं एका मित्रानं सल्ला दिला, की तुमचं मार्केटिंगमध्ये स्किल चांगलं आहे. 2 वर्ष मी तसंच काढलीत. सोशल मीडियावर लिहित राहिलो. संपूर्ण महाराष्ट्राला मी सोशल मीडियावर लिहित राहिलो, तर माहीत होतं. पण तुम्ही लिखाण करताय, तुम्ही एखादी गोष्ट करताय, पण ते तुमचं कौतुक करण्यासाठी असेल, पण ते लिखाण मला पैसा मिळवून देत नव्हतं त्या काळात. त्यानंतर मी 2016ला माझ्या घरातून माझ्या पत्रकारितेतील 3,800 रुपये माझ्याकडे होते आणि एका मित्राने सांगितलं, की एलईडी बल्बचं फॅड आहे आणि तू एलईडी बल्ब विक्री करून तुम्ही करू शकता. मार्केटिंगचं स्किल पहिल्यापासूनच मला होतं. तर ते मी एलईडी बल्ब विक्रीचं काम मी माझ्या घरात बसून सुरुवात केली विकायला. 3,800 रुपयेमध्ये माझा बिझनेस चालू केला आणि या बिझनेसच्या वेळी मी काही गरजू मुलं होती, त्यांना मी एकत्र बोलवलं, की बाबा असं आपण करूया, तुम्हाला या पद्धतीने, म्हणजे त्या वस्तू विकूनच त्यामधील पैसे आम्ही त्यांना द्यायचो. आणि हळूहळू मी सुरुवात केली. पण अशा काही समस्या निर्माण झाल्या, की बल्ब गेला तर तुझं ऑफिस कुठं आहे म्हणून लोक म्हणणार, की ऑफिस तुमचं कुठं आहे. तर यासाठी मी तिथं जवळ माझं 5 किलोमीटर मार्केट आहे, तिथं मी ऑफिस घेतलं. त्यावेळी सुद्धा ते ऑफिस घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी मित्राला सांगून ते 10,000 रुपये 10% काढलं आणि टक्केवारीवर पैसे काढून ते केलं. पण त्यावेळी सुरुवात केली, की होतं काहीतरी नवीन करावं
आणि त्या काळात एवढं झपाटून काम केलं की 2016 जुलै महिन्यामध्ये व्यवसाय चालू केलेला. 1 ऑगस्टला मी ऑफिस घेतलेलं. एवढं झपाटून त्या 4 महिन्यात काम केलं की भरपूर प्रत्येक गावात फिरलो. कारण मला प्रत्येक गावात जाण्याचं कारण मला तो अनुभव चांगला होता. त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन त्या गोष्टी केल्या. मुलं सुद्धा माझ्यासोबत होते, माझ्यासाठी राबलीत. पण सुदैवानं तुम्ही एखादं काम करत असताना, तुम्ही एखादा नवा संघर्ष करत असताना तुमच्या वाटेत अनेक अडचणी येतात. पण त्या अडचणीला तोंड देऊन ज्यावेळी तुम्ही पुढे जाता, त्यावेळी तुम्ही यशस्वी होता. हे वाक्य माझ्या लक्षात होतं. कारण मी 2016ला काम चालू केल्यानंतर अवघ्या ऑक्टोबरमध्ये नोटबंदी झाली. त्यावेळी माझ्याकडं आम्ही 10 मुलं माझ्याबरोबर होती. ती म्हटलीत की आता नोटबंदी झाली, लोकांच्याकडे पैसे नाहीत. त्यावेळी मी लकी ड्रॉ काढला. लकी ड्रॉ काढल्यानंतर सुद्धा त्यामधून जे काही पैसे येतील ते पैसे एकत्र आणणे, त्यातून नवीन काहीतरी संकल्पना राबवणे, असं करत करत मी लोकांना नवीन वस्तू देणे, त्यातून त्या पैशातून लोकांचे पैसे घेऊन लोकांना त्यापासून योग्य पद्धतीने सेवा देणे काम केलं. गाडी एखादी घेऊन भाड्यानं प्रत्येक गावात जाऊन वस्तू विकणे असं काम केलं. आणि हळूहळू मी भांडी विकायचं सुद्धा काम केलं. या काळात 2016 पासून 2019 पर्यंत माझ्या गावातील कुठल्याच व्यक्तीला मला माहित नव्हतं की मी सकाळी पहाटे लवकर उठून येत होतो आणि संध्याकाळी लोक झोपल्यानंतर जात होतो. 3 वर्षात मी काय करतो हे गाववाल्यांना माहित नव्हतं. पण गाववाल्यांच्या चेहऱ्यावर एवढाच आनंद होता. काही लोकांना वाईट वाटत होतं, पण काही लोकांना चांगलं वाटत होतं की बाबा हिची नोकरी गेली. जे राजकीय लोक होते त्यांना सुद्धा चांगलं वाटत होतं की हिची नोकरी गेली ते बरं झालं. पण 3 वर्षात मी गावात कुणाला दिसत नव्हतो. 3 वर्षानंतर मी एक मोठा कार्यक्रम घेतला आणि माझा व्यवसाय लोकांना दाखवून दिला. त्यानंतर मी 7,000 लोकांच्या पर्यंत 3 वर्षात गेलो. पूर परिस्थिती निर्माण झाली, कोरोना आला, तरी सुद्धा त्या काळात माझे ग्राहक माझ्याशी टिकून होते. आज कोल्हापूर जिल्ह्यात माझ्या 5 ब्रँच आहेत. त्याचबरोबर माझी स्वतःची पतसंस्था पण आहे. म्हणजे या पद्धतीनं मी काम केलं आणि हे काम केल्यानंतर एवढा आनंद झाला की माझा टर्नओव्हर 5 करोड पण गेला. आज माझ्या व्यवसायाचं स्वरूप इतकं मोठं आहे की ही संकल्पना अखंड महाराष्ट्रामध्ये नाही आहे, की ही संकल्पना मी अनुभवातून राबवलेली आहे. की या संकल्पना काय आहे की मी प्रत्येक घरात जाऊन त्यांना त्या लोकांना उधारीवर मटेरियल देऊ लागलो. की जसं छोट्या छोट्या वस्तू सुरुवातीला 500-1000 रुपयाच्या वस्तू उधारीवर देत होतो, त्या लोकांचा विश्वास कमावला. ती लोक व्यवस्थित परत देतात का हे पाहिलं, ते बघितलं आणि त्यानंतर मी 5,000 रुपयापासून 1,00,000 रुपयेपर्यंत वस्तू त्यांना उधारीवर देऊ लागलो. 7,000 लोक माझे आज कस्टमर आहेत आणि ग्राहक आहेत. तर त्या लोकांना मी कुठली वस्तू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ती उपलब्ध असू नाही तर नसू, माझं स्वतःचं कुठलंही शोरूम नाही, माझं स्वतःचं कुठलंही दुकान नाही, पण स्थानिक दुकानदारांना मी एकत्र घेऊन स्थानिक दुकानदारांच्यातून ती वस्तू घेऊन त्यांना मी उधार देत होतो आणि स्थानिक दुकानदारांच्याकडून 15 दिवसात साईड घेऊन त्यांना ते पेमेंट देत होतो. कस्टमर करून येणारा पैसा मार्केटमध्ये त्याच पद्धतीने लावण्याचं काम मी करतो. तो ग्राहकांचा एवढा विश्वास आहे. आज मी LED फ्रीज, मोबाईल, फर्निचर, त्याचबरोबर कुठलीही वस्तू 1,00,000 रुपयेपर्यंत त्या कस्टमरला सांगायची की मला ही वस्तू लागणार आहे, ती वस्तू मी त्या लोकांना उपलब्ध करून देतो. आणि विशेष गोष्ट, आजही कुठला सोनार कोणाला कुठल्याही कस्टमरला 10 ते 15 दिवसाच्या वरती साईट देत नाही. मी आज सोनं सुद्धा उधारीवर देतोय. आणि सगळ्या लोकांचा एवढा विश्वास आहे की माझी स्वतःची पतसंस्था जी आहे त्या माध्यमातून आम्ही पुढे जातोय आणि प्रत्येक दिवशी आम्हाला त्याचा फायदा होतोय. कधी काळी 25 रुपयाचा बल्ब जो मी विकत होतो, तोच व्यवसाय आज माझा टर्नओव्हर 5 ते 6 करोड पर्यंत गेलेला आहे. तर मित्र हो, सुरुवातीला मी एक तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की जो बदक पाण्यात पोहत असतो त्याचा संघर्ष, तो वरती दिसताना सुंदर दिसतो पण त्याचा संघर्ष कोण बघत नाही. पण तो संघर्ष मी केलेला आहे आणि आजही संघर्ष मी भोगतोय. कारण सुरुवातीला बऱ्याच वेळा अशा घटना घडतात की जोपर्यंत तुमच्या हातात पैसा येत नाही तोपर्यंत तुमच्याजवळ लोक येत नाहीत. कारण तुमच्याजवळ पैसा असेल तर सगळ्या गोष्टी येतात. कारण तुम्ही एक दिवस 4 व्हीलर मधून फिरा आणि कायम 4 व्हीलर मधून फिरा आणि एक दिवस तुमची 4 व्हीलर ऑफिसच्या दारात लावा आणि तुम्ही गावातून चालत जा, तर गावातील लोक तुमच्याबद्दल एकच मानसिकता करणार की याची गाडी ओढून नेली का. पण तुम्ही अशी उंची करा की त्यांचे विचार बदललं पाहिजेत की ही गाडी त्यानं तिथं कामाला सोडली असेल. ही मानसिकता लोकांची बदलली पाहिजे, यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काम करतोय. आणि मी जो स्टॉक मराठीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना एक आव्हान करू इच्छितोय की कुठलाही व्यवसाय अडचणीत येत नाही, कुठलाही व्यवसायात तोटा होत नाही. तोटा हा तुमच्या डोक्यात असतो आणि जर तुम्ही ते ताकदीनं केलं, कुठलाही व्यवसाय तुम्ही अगदी एनर्जीने केलात तर त्यामध्ये तुम्ही 100% यशस्वी होत आहात. कारण मी हा व्यवसाय करत असताना मला अनेक संकट आलीत की जसं महापूर आला, कोरोना आला, ह्या काही घटना आल्या.
पण त्यातूनही सावरून हा व्यवसाय मी उभा करण्याचं काम केलं, कारण नवीन संकल्पना, नवीन आयडियाज तुम्हाला पुढे नेण्याचं काम करतात. मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही माझ्यासोबत या, आपण सगळी पुढे जाऊ शकतो आणि हा व्यवसाय आपण संपूर्ण महाराष्ट्रभर उभा करून सगळ्यांना उद्योजक बनवू शकतो. एवढंच मी जोश टॉकच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.